वेगवेगळ्या प्रकारचे भाले बघायला मिळतात. त्यात आता भाल्याचा एक वरचा प्रकार हा विटा आहे. तर हा विटा भाल्याचा वरचा प्रकार, कारण भाला एकदा हातातून निसटला किंवा सुटला की तो परत आपल्याला घेता येणार. तर त्यासाठी त्याच भाल्यामध्ये मॉडिफिकेशन केलेला हा प्रकार, ज्याला की ही रस्सी असते. तर हा भाला फेकून जरी मारला आणि तो लागला नाही तर तो परत ह्या रस्सीच्या बाणा हा मराठ्यांचं एक प्रमुख हत्यार. दांडपट्ट्याचं पात असलेलं हे शस्त्र. आणि तिथे कुऱ्हाड पण आहे ना? हो, कुऱ्हाड पण आहे. आता कुऱ्हाडीचं वैशिष्ट्य असं की महाराजांनी जे मावळे तयार केले ते सर्वसामान्य माणसातून तयार केले, शेतकरी असतील. आणि कुऱ्हाड हे असं शस्त्र आहे जे प्रत्येकाच्या घरी असतं, कारण लाकडं तोडायला वगैरे उपयोगी पडत. जर तलवार जिथं कामी आली नाही किंवा तलवार जिथं दिली आली नाही तिथं कुऱ्हाड कामी. बरोबर. इंग्रजांनी शस्त्र बंदी आणली तेव्हा शस्त्रांवरती बंदी असल्या कारणाने शस्त्र घरी ठेवता आली नाही. तर त्यामुळे काठी